भोगीच्या नैवेद्यामध्ये मेथीची भाजी आज आपण पांढरे तीळ घालून बनवणार आहे। तर इथे मी मेथीची भाजी व्यवस्थित साफ करून तिला 2-3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथे शेंगदाणे मी इथे घेतलेले वाटीभर, चवीप्रमाणे इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या, इथे त्यानंतर लसूण घेतलेलं आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचाभर इथे पांढरे तीळ लागणार आहे। हे सगळं आपल्याला मिक्सरला व्यवस्थित ओबडधोबड आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। जास्त बारीक पण करायचं नाही आणि जास्त आपल्याला इथे मोठं सुद्धा ठेवायचं नाही। तर इथे सगळ्यात पहिलं आपल्याला इथे मिरच्या आणि लसूण मिक्सरला बारीक पिसून घ्यायचा, म्हणजे खूप शेंगदाणे आपले व्यवस्थित वाटले जाईल। पद्धतीने आपल्याला मिरची आणि लसूण बारीक केल्यानंतर यामध्ये शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे। जास्त आपल्याला बारीक नाही करायचे, ते जरासा टेस्ट ठेवायचे, म्हणजे भाजीला छान टेस्ट येते। या पद्धतीने मिरच्या आणि शेंगदाणे मी मिक्सरला या पद्धतीने बारीक करून घेतलेले। शेंगदाणे जास्त बारीक सुद्धा नाही आणि मोठे सुद्धा नाही, तर या पद्धतीने आपण इथे शेंगदाण्यांचा आणि मिरचीचा कूट करून घेतलेला आहे। तापायला ठेवले आणि तेल तापल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये फक्त जिरीची फोडणी द्यायची आणि जिरी व्यवस्थित तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जी मेथीची भाजी आपण ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची। त्यानंतर आपण इथे जे मसाल्याचं वाटण बनवून घेतलेले हिरव्या मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं ते आपल्याला यामध्ये कच्चं घालायचं। शक्यतो गावरान पद्धतीने मेथीची भाजी बनवताना जो आपण शेंगदाण्याचा कूट इथे बनवून घेतलेला आहे मिरची घालून, तर तो आपल्याला तेलामध्ये न परतता कच्चा इथे परतून घ्यायचा। भाजी वर खाली जरासा करून घ्यायची, हे व्यवस्थित मिक्स करायचं भाजीमध्ये। नंतर चमच्याभर आपल्याला यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे। चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि भाजी व्यवस्थित वर खाली करून हे सगळं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मेथीची भाजी कशी बनवली जाते, एकदम मी इथे सोपी पद्धत सांगितलेली आणि अशी भाजी आपली इथे बनवायला पण सोपी आणि खायला पण खूप चविष्ट लागते आणि मस्त तिची टेस्ट लागते। आपण जो मसाला कच्चा घातलेला असतो त्यामुळे भाजीची टेस्ट अधिक वाढते। तर या पद्धतीने आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला यावरती झाकण न ठेवता भाजी आपल्याला 5-10 मिनिटं वाफेवरती शिजून घ्यायची। झाकण न ठेवल्यामुळे काय होतं, भाजीचा कलर जो असतो तो हिरवा राहतो आणि मस्त अशी आपली भाजी बनते। मेथीची भाजी शक्यतो बनवताना ही जास्त शिजवायची नसती, तर थोडीशी त्याच्यात कचवटपणा ठेवायचा, म्हणजे ती आपल्याला पोषक अशी असते। तर इथे आपण व्यवस्थित भाजी खालीवर करून घेतल्याच्या नंतर बारीक गॅसवरती आपण हिला थोडीशी शिजून घेणार आहे। हिरवागार असं राहिलेलं आहे, एकदम मस्त चमचमीत झणझणीत अशी आपली ही मेथीची भाजी इथे बनवून झालेली आहे। मेथीची भाजी बनवताना शक्यतो मेथीची भाजी ही जरासा वलसर ठेवायची, जास्त कोरडी करायची नाही। जास्त कोरडी केली तर कदाचित मेथीची भाजी ही कडू लागते आणि तिच्यात खाण्यामध्ये पण आपल्याला एकदम रवरवपणा येतो। तर भाजी नेहमी आपल्याला जरासा वलसर ठेवायची। वलसर भाजी खूप छान लागते आणि चवीला पण फार छान लागते, कोरडी ती लागत नाही। तर या पद्धतीने आपली इथे मेथीची भाजी सुद्धा इथे बनवून झालेली आहे। त्याने आपली इथे महाराष्ट्रीयन मेथीची भाजी भोगीच्या थाळीमध्ये नैवेद्यासाठी बनवून तयार झाली। तिने आपली इथे मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे। मस्त अशी हिरवीगार, कलर पण खूप छान दिसतोय, हिरवीगार अशी मेथीची भाजी। तुम्हाला ही मेथीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक